आता पळेन बघा. अरे आता हे बघा कसं झोपलंय. उठ, अरे उठ. वाळवणाचं करायला घेतलंय. काल वेपर्स झालेत आणि आज चकल्या केल्यात आम्ही. हे बघा कुरकुरीत असे वाळलेत. आज पण उन्हात थोडेसे ठेवलेत थोड्या वेळासाठी. आणि चला आता चकल्या बघूयात. अगोदर फराळाचं करायला घेतलं कारण भावाचं नुकतंच लग्न झालंय, तर पाडवा होईपर्यंत आम्ही बाकीचं काही करू शकत नाही. कारण आमच्याकडे उडदाचे पापड, कुरडया आणि वडे हे करत नाही जोपर्यंत पाडवा येत नाही तोपर्यंत. तर मग आधी उपवासाचं करून घेतलेत आणि पाडव्यानंतर मग आमचं वाळवणाचं बाकीचं सुरू होईल. हे असे आम्ही लावलेले रताळू, जे की आता इतके मोठे झालेत. हे कंद लावून जवळजवळ 6 महिने झाले असतील. हा इथे लावलाय गवती चहा आणि ही आळूची पानं. आमच्याकडे 2 प्रकारची आळूची पानं आहे आणि दोन्हीही खायला खूप छान आहेत. ही आहे कोरफड. कोरफड ही खूप सारी होती, पण घुशींनी उकीर काढल्यामुळे तिथले बरेचसे आळूचे पानंही गेले आणि कोरफडही. हे बघा आम्ही अननस आणले होते मागे, तर मग म्हटलं चला आपण ट्राय करूयात, लावून बघूयात. तर ते लावलेत. हे आहे वांग्याचं झाड, इकडे आहे पुदिना, मिरचीची रोपंही आहेत आणि ही एवढी मोठी वाढलेली केळी एकच होती आणि तिच्या भोवती आता 4 केळ्या झाल्या आहेत. आणि केळीला मस्तपैकी ही केळं लागली आहेत. मोठी मोठी केळं. ही केळी खायलाही चवदार आणि केळही इतके मोठे असतात की एकाच केळात पोट भरतं. मिरचीचे झाडं आहेत. हे शेवग्याचं झाड आहे. शेवग्याची 2 झाडं आहेत. तो बघा शेवगा लागलाय. शेंगा दिसतात तुम्हाला? हा असा लावलेला आम्ही केळीला हा असा खांब, जेणेकरून केळीला आधार होईल. आणि ह्या लागल्यात आमच्या केळीला केळी. याला आम्ही म्हणतो कमळ. तुम्ही याला काय म्हणता मला कमेंट करून नक्की सांगा. आपण या केळीची सुद्धा भाजी नक्की करणार आहोत. 4 केळी आहेत. मागच्या वेळी जी 1 केळी होती तिच्याच भोवती या 4 केळी झाल्यात आणि त्यातल्या एकी केळीला ही कमळ लागलेत. जसजशी ग्रोथ होईल तसतसं तीही मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. तर आजच्या पुरतं इतकंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत